नमस्कार, पल्लवीज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण मधल्या वेळेत चटपटीत असं काहीतरी खाण्याची इच्छा होते, तर त्यासाठी झटपट बनवणारी रेसिपी आपण आज पाहणार आहोत, बिस्किट चाट. तर बिस्किट चाटसाठी मी इथे कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, टोमॅटो, कोथिंबीर, चाट मसाला, बारीक शेव, दही आणि चिंचेची चटणी. सर्वात अगोदर इथं आपण मोनॅको बिस्किट घ्यायचे आहेत. त्यावर आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. मधल्या वेळेच्या भुकेसाठी अतिशय छान अशी रेसिपी आहे ही. त्यावर बारीक चिरलेला आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. बाहेरून काही आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी असलेल्या साहित्यात आपण ही रेसिपी करू शकतो. दही, त्यावर आपल्याला दही घालून घ्यायचे. सर्व साहित्य आपल्या घरातच अवेलेबल असतं. चिंचेची चटणी, तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. अगदी 5 मिनिटात होते आणि चवीलाही खूप अशी भन्नाट लागते. मी नेहमीच ही रेसिपी मधल्या वेळेत करत असते घरी. त्यावर आपल्याला थोडासा चाट मसाला टाकायचा आहे. त्यानंतर कोथिंबीर. मुलांना खूपच आवडेल ही रेसिपी, तुम्ही एकदा करून बघा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यावर आपल्याला बारीक शेव घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी सर्व मोनॅको बिस्किटच्या ह्या पद्धतीने तयार करून घेणार आहे. या पद्धतीने आपल्याला मोनॅको बिस्किटवर सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे. बघा, इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत. इथे मी सर्व मोनॅको बिस्किट तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. इथे आपलं झटपट चाट असं तयार झालेलं आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.